आपल्याबरोबर मेधा कुलकर्णी आहेत. ताई, एक महिला नेतृत्व कुठेतरी आपल्याला राज्यसभेवर आता तुमच्या रूपातनं बघायला मिळणार आहे. काय नेमकी भावना आहे? अतिशय आनंदाची अशी भावना आहे आणि महिलांना जास्तीत जास्त प्रमाणात राजकारणामध्ये संधी देणं हेच धोरण माननीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांचं आहे. विमेन इन पॉलिटिक्स च्याही पुढे जाऊन विमेन लेड पॉलिटिक्सकडे माननीय नरेंद्र मोदी पाहत आहेत या गोष्टीकडे. त्यामुळे जास्तीत जास्त महिलांना त्यांनी संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. मी सर्व पक्षश्रेष्ठींचे मनापासून आभार व्यक्त करते. नरेंद्रजी मोदी, माननीय अमित भाई शहा, माननीय JP नड्डाजी, माननीय देवेंद्रजी फडणवीस, माननीय बावनकुळे साहेब, सर्वांचे मनपूर्वक मी आभार व्यक्त करते. ताई, तुम्ही कोथरूडच्या सगळ्या लोकांचं तुमच्यावरती प्रचंड प्रेम आहे, पुण्यातल्या सगळ्या नागरिकांचं तुम्हाला प्रेम मिळालंय, पण मधल्या काळामध्ये तुम्ही नाराज होतात. त्यामुळे कुठेतरी जनतेतही नाराजी होती की एक ब्राह्मण उमेदवार मिळाला नाही, आमच्या हक्काचा उमेदवार आम्हाला तिथं दिसला नाही. आज त्या गोष्टीवर भाष्य करणं मला उचित वाटत नाही. एखाद्या समाजाचे नागरिक नाराज होते अशातला भाग नाही. इतरही समाजातले नागरिक जे माझ्यावर प्रेम करतात, माझी कार्यशैली ज्यांना परिचित आहे, असेही लोक प्रतीक्षेत होते की ताईंना काहीतरी विशिष्ट असं काम नेमून देणं हे त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचं वाटत होतं त्यांना. आणि आज ते सगळेजण समाधानी आहेत. अर्थात ब्राह्मण समाजही खुश आहे. असं वेगवेगळे फोन मला येत आहेत आणि इतरही समाजातले नक्कीच मला फोन येतात, कारण सगळ्याच समाजातल्या बांधवांचं भगिनींचं माझ्यावर प्रेम आहे. ताई, आता पक्षातल्या कुठल्या वरिष्ठ नेत्यांना तुम्ही भेटणार आहात? आता मुंबईला जाणार आहात का? काय पुढची दिशा असणार आहे? आता पक्ष कार्यालयामध्ये ही यंत्रणा सगळी हे केली जाईल, पुढे कार्यवाही केली जाईल. तर प्रदेश कार्यालयामध्ये मी जाईन आणि त्याच्यानंतर फॉर्म जेव्हा मला भरायला सांगतील तेव्हा तो आम्ही भरू. कुठले मुद्दे तुम्ही याच्या पुढे मांडताना आम्हाला दिसू शकाल? पुण्यातल्या अनेक मुद्द्यांवरती तुम्ही सातत्यानं आघाडीवरती असता, चर्चा करत असता. पर्यावरणाचा मुद्दा असेल किंवा महिलांचा विषय असेल, कुठले मुद्दे आहेत जे तुम्ही हाताळणार आहात प्रामुख्याने? जे मुद्दे पुण्यासाठी हितकारक असतील. मी पक्की पुणेकर आहे आणि पुणे हे माझं शहर आहे, माझं माहेरघर आहे. त्यामुळे पुण्याच्या हिताचा प्रत्येक मुद्दा मी नक्की घेईन. आणि मी आमदार असताना सुद्धा जास्तीत जास्त इश्यूज रेज केलेली आमदार म्हणून माझं नाव आलं होतं. त्याच पद्धतीने पुण्यातले जास्तीत जास्त इश्यूज आम्ही सगळेजण मिळून नक्की घेऊ. जो अन्याय झाला होता तो दूर झालाय असं म्हणता येईल का? आता मला चांगली संधी दिली असं म्हणता येईल. तर आपल्याबरोबर मेधा कुलकर्णी होत्या. त्यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आणि आता पुढची वाटचाल कशी असेल याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे. कॅमेरामन अमोल गवायसह देव्यानी अदलाबादकर, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.